या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. असं मी नेहमी म्हणतो ना, त्याच्याऐवजी मी गाणं म्हटलं, बाकी काही नाही. आणि मागच्या वेळी मी शब्द दिल्याप्रमाणे प्रभूनं इथे परत पाचारण केलेलं आहे. आपण लगेच त्यांचं स्वागत करूया, कारण त्यांच्याकडे ना अनुभवाचा खजिना आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी गप्पा मारण्यापेक्षा मी आणि ते गप्पा मारतो, तुम्ही एन्जॉय करा. नमस्कार. नमस्कार. बरं, मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येतात. खरं. त्या कुठल्या कुठल्या येतात तुम्हाला सांगा. एक मराठी, हां, एक हिंदी, कोंकणी, तुलू, कन्नडा, इंग्लिश, गुजराती, मल्याळम. ओके, अशा एवढ्या सगळ्या भाषा येतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही भारताच्या कुठल्याही भागात गेलात तरी जगू शकता. जगू शकतो, आराम जगू शकतो. है ना. बरं, तुमच्याकडे जे ऑर्डर्स येतात त्यात सर्व प्रकारच्या ऑर्डर्स असतात. म्हणजे चायनीज त्यात साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज सर्व. आता तुमच्याकडे 12 माणसं आहेत. तुम्ही मागच्या 12 माणसं, या 12 माणसांमध्ये 3 कुक आणि बाकीचे सगळे हेल्पर. ओके. आता तुम्ही 25,000ची सुद्धा ऑर्डर घेता. नक्की. बरोबर. काही नाही दिलं तरी घेणार. हो ना. आतापर्यंत मॅक्झिमम ऑर्डर तुम्हाला कितीची मिळाली? मॅक्झिमम 5,000 पर्यंत. 5,000 अय्यप्पा पूजेची. ओके. आपल्याला सुद्धा आता ते गरम गरम पदार्थ करून दाखवणार आहेत. आपण किचनकडे जाऊया. या. प्रभू परत एकदा आपल्या किचन मध्ये हजर आहेत. आपली आजची पहिली रेसिपी काय आहे? आमच्या कडगी चक्का. चक्का म्हणजे भलते विषय नाही. आमच्या ते कोकणी पदार्थ आहे, म्हणजे रॉ जॅकफ्रूट चक्का. ओके. म्हणजे फणसाची भाजी. फणसाची भाजी. ओके. मला साहित्य सांगता काय काय आहे? आधी आपलं कडगी, जॅकफ्रूट शिजवलेलं आहे, शिजवून घेतलेलं फणस. ओके. आणि मीठ, कढीपत्ता, राई आणि कोकोनट ऑइल, खोबऱ्याचे तेल. आणि हे वाटण्यासाठी आहे ना? हे वाटण्यासाठी. हे काय? मिरची, लाल मिरची, मेथीदाणा आणि कढीपत्ता, उडीद डाळ, धणे आणि खोबरा, ओलं खोबरं. ओके. साहित्य बघितलेलं आहे. हे तुम्ही जे भिजवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे, त्यात काही घातलंय शिजवताना? थोडं फक्त नमक, मीठ आणि गरम पाण्यात आपण शिजवून. काय नाही. आणि पाणी काढून टाकायचे आणि ते स्मॅश करायचे. बरं. की हे तयार असायचं? तयार आहे. बरं. ओके. फणसाची आपण भाजी बघतोय कोकणी पद्धतीची. बरं. ओके. आता आपण हे बघितलेलं, आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा वाटण. थोडं अगोदर उडीद डाळ टाका. उडीद डाळ घ्या. उडीद घालून. आता धणे घ्या. थोडं लाल करा येईपर्यंत. नंतर मिरची टाकायची. मिरची टाका. बस. आणि मेथी अगोदर का टाकत नाही, ते फक्त लाल जास्ती लवकर होतो, त्यामुळे मेथी नंतर टाकायची. ओके. आणि कढीपत्ता वास सुटला ना चांगला. थोडं खोबरं टाका, थोडं जास्त नाही. हे वाटणं हे तयार याचा. ओके. हे बाजूला ठेवूया. नाही, ह्याचं काय करायचं आपल्याला? हे नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. अच्छा, हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय. पण वेळ कशाला घालायचा? तुम्ही ऑलरेडी मिक्सर मधून वाटून आणलंय, ते आपण घेऊन पुढे चालू करू शकतो. हो, चालेल ना. हो, हे आता बाजूला ठेवून द्या. आता काय करायचं आपल्याला? आता राई घ्या. राईची फोडणी करायची का? फोडणीसाठी. ओके. कढीपत्ता घ्या. बरं, आपण ह्याच्यासाठी खोबरेल तेलाचा वापर का केलाय? हे आमच्या कोकणामध्ये खोबरेल तेल म्हणजे सर्वांना आवडतं तेल आहे. बरं. आणि सर्व भाजीमध्ये खोबरेल तेल पाहिजे. बरं, ही जी भाजी आहे कुठल्या स्पेशल ओकेजनला वगैरे करतात? तेच आमच्या लग्नाच्या वेळी, मुंजेच्या वेळी, मुंज करतात ना जनावर टाकून, आणि बर्थडे आणि सगळं चांगलं, आणि पूजेच्या वेळी त्यावेळी कधी मग करू शकतो. बरं. चला, आता वाटलेला मसाला टाका.
हे कमीत कमी 10-15 मिनिटं सौते केला पाहिजे, बरोबर हे केला पाहिजे. त्याच्या ते तेल सुटणार पर्यंत सुकला पाहिजे, बरं. त्यापर्यंत परतून घेतला पाहिजे. याच्या टाका खोबरं, खोबरं हां ते वाटायचं नाही. सगळं टाकू. हां सका. आता हळूहळू तेल सुटायला लागेल. हां. तेल सुटलेलं आहे आणि ते तेल सुकलेलं सुद्धा आहे, पण माझ्या तोंडाचं पाणी जे सुटलेलं आहे ते अजून तसंच आहे. आता काय करायचं मला सांगा. अच्छा, हे टाका, हे घालू याच्यात फ्रीजरला टाका. बस. हां नंतर मीठ टाका थोडं. त्याला अजिबात पाणी गिनी टाकायचं नाही. बर त्यात थोडा वास आला का, खुशबू आला का खाली ठेवायची. बर. आता काय तयार झालेलं आहे. हे आता जवळजवळ आपलं तयारच झालंय. तयार आहे म्हणजे हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला. फक्त चपाती? चपाती, पुरी, कुठलं म्हणजे परोठा काय असेल त्याच्याबरोबर खायचं. फक्त लिहिताना काय आहे, बोट नाही चालणार, पेन लागेल. बरं. पेनच घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून उकडलेला कोवळा फणस, मीठ, कढीपत्ता, मोहरी, खोबरेल तेल, सुक्या लाल मिरच्या, मेथी, उडीद, धणे आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उडीद डाळ, धणे, लाल सुक्या मिरच्या, मेथी दाणा, कढीपत्ता आणि ओलं खोबरं घालून हे मिश्रण परतून वाटून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये ओलं खोबरं, उकडलेला फणस, मीठ घालून भाजी वाफवून घ्यावी.